नमस्कार मंडळी, कशा आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन डीलमध्ये, एका नवीन प्रॉपर्टीसोबत. तर आज आपण आहोत कोंडेगाव, दापोली तालुका, रत्नागिरी जिल्हा. जर तुम्ही एक सुंदर लोकेशन, निसर्गरम्य लोकेशन आणि तिकडे ॲग्रिकल्चर प्लॉट शोधत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. एकदम रिजनेबल प्राईज आहे, टेबल प्लॉट आहे, पूर्णपणे आजूबाजूला डेव्हलपमेंट झालेली आहे. लोकांनी ऑलरेडी ॲग्रिकल्चर प्लॉट वगैरे घेऊन त्याला डेव्हलप केलेलं आहे. फार्म्स वगैरे करण्याचं प्रोव्हिजन आहे. आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजेच इथून बाजूनेच कोस्टल हायवे जाणार आहे. जो प्रपोज मुंबई गोवा कोस्टल हायवे आहे तो आपल्या प्रॉपर्टीच्या एकदम जवळून चाललेला आहे. त्याचबरोबर आजूबाजूला वाडी वस्ती आहे, म्हणजेच लोकवस्ती आहे. तुम्हाला इथून मार्केट जवळ आहे, खेड दापोली हायवे तुम्हाला जवळ आहे. तर ह्या सगळ्या डिटेल्स मी स्टेप बाय स्टेप कवर करणार आहे. तर सर्वात प्रथम आपण सुरुवात करूया प्रॉपर्टीवरून. मी तुम्हाला प्रॉपर्टी दाखवतो, लोकेशन दाखवतो. टोटल जी लँड पार्सल आहे ही 8 एकरची आहे. रिसेल प्रॉपर्टी आहे. टोटल 4 सातबारे आहेत. तर अशा प्रकारची क्लिअर टायटल प्रॉपर्टी आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. हो, तुम्हाला इथे फक्त प्रायव्हेट डिमार्केशन करून घ्यावं लागेल. जेव्हा पण तुम्ही व्यवहार कराल किंवा व्यवहाराच्या अगोदर तुम्हाला फक्त प्रायव्हेट डिमार्केशन करून घ्यावं लागेल. तर आता चला एक्सप्लोर करूया आजूबाजूचा परिसर. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवतो प्लॉट जो आपल्याकडे आज सेलसाठी आलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला किंमतही सांगणार आहे आणि बाकी सगळ्या डिटेल्स या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप आपण कवर करणार आहोत. तर आता संध्याकाळचे 6 वाजायला आलेत. समोर जर तुम्ही पाहिलं तर सूर्यास्त होणार आहे. आजूबाजूला पूर्ण निसर्गरम्य परिसर आहे. मॅक्सिमम जो एरिया आहे हा टेबल प्लॉट आहे. जर तुम्ही चारी बाजूला बघितलं तर हे बघा पूर्ण टेबल आहे. ह्या सगळ्या पूर्वी भातशेतीच्या जागा होत्या, त्यांना आता डेव्हलप करण्यात आलं आहे. आणि जर तुम्ही ही प्रॉपर्टी बघाल, हिला पूर्णपणे फेन्सिंग वगैरे केलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे इलेक्ट्रिसिटी इथे आलेली आहे. बघा, इलेक्ट्रिसिटी पोल आला आहे. इथे एक ट्रान्सफॉर्मर पण तुम्हाला पाहायला मिळेल. तर हा बघा, हा ट्रान्सफॉर्मर आहे. आणि ही पण प्रॉपर्टी ज्यांनी पण घेतले ते डेव्हलप करणार आहेत. तर ह्या सेम बिल्डला आपली प्रॉपर्टी आहे. आणि इथे पाणी यांना बऱ्यापैकी लागलं आहे. कारण जर तुम्ही समोर नोटीस केलं त्या साईडला तर तिकडे एक वहाळ आहे आणि तिकडे एक बांधारा आहे. म्हणजे एक छोटं वॉटर रिझर्व्हेअर जसं बांधतात तसं तिकडे एक बांधारा बांधलेला आहे. आणि इथे एक बोरवेल आहे, मी तुम्हाला दाखवतो. तर बघा, इथे ही बोरवेल आहे आणि या बोरवेलला बऱ्यापैकी पाणी लागलेलं आहे आणि सुंदर निसर्गरम्य परिसर आहे. हा जो रोड आला आहे हा गावाच्या इकडून आला आहे. समोर वाडी वस्ती आहे, मी ओव्हरले करतो आहे व्हिडिओ त्याचा. तर त्या वाडी वस्तीच्या इथून आलो आहे. आपली गाडी उभी आहे ती पण दिसते. आणि तिथून हा रोड असा कंटिन्यू होतो आहे. टोटली लीगल रोड ॲक्सेस आहे जो सगळ्या प्लॉट्सना देण्यात आला आहे. जर तुम्ही दोन्ही बाजूनी बघितलं तर इकडेही कुंपण घातले लोकांनी आणि इथल्या भरपूर जागा ह्या विकल्या गेल्या आहेत ऑलरेडी. त्याचप्रकारे जर तुम्ही नोटीस केलं तर प्लांटेशनसाठी ही सॉईल खूप उत्तम आहे. ऑलरेडी इकडे काजूची झाडं आहेत, त्याला काजू पण लागलेत. तुम्ही इकडे आंब्याची कलमं, काजू हे व्यवस्थितरित्या घेऊ शकता. तर जसं तुम्ही नोटीस केलं तर बघा, पूर्णपणे काजूला मोहर आलेला आहे. सुंदर लागवड आहे इथे. जर तुम्ही प्लांटेशनवर जरी भर दिला इथे तरी तुम्ही इथे भरपूर काही डेव्हलप करू शकता. समोर निसर्गरम्य परिसर दिसतो आपल्याला. समोर पाहिलं तर एक छोटासा माउंटन आहे, डोंगर आहे, त्याच्यावर पूर्णपणे झाडी आहे आणि तिथूनच खालून कोस्टल हायवेचं प्रोव्हिजन आहे प्रपोज्ड. आणि तुम्ही दोन्ही बाजूला बघितलं तर हे बघा, ह्या पूर्ण जागा विकल्या गेलेल्या आहेत. फेन्सिंग केलेली आहे लोकांनी, डिमार्केशन झालेलं आहे. आणि ही फेन्सिंग जिकडे संपते त्याच्या पुढे आपला प्लॉट सुरू होतो आहे. आणि अशा प्रकारे रोड आहे, तुमची गाडी जाऊ शकते प्लॉटपर्यंत इझिली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण ॲग्रिकल्चर प्लॉट घेतो किंवा ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी घेतो तर ह्या मॅक्सिमम शेतकऱ्यांच्या असतात. त्याच्यामध्ये डिस्प्यूट, लिटिगेशन येण्याचे चान्सेस खूप असतात. त्यामुळे आपण आपल्या यूट्यूब चॅनलला जेवढ्या पण प्रॉपर्टीज कवर करतो या मॅक्सिमम रिसेल प्रॉपर्टी असतात. त्याचं कारण हेच आहे की व्यवहार करताना तुमचा व्यवहार सुरळीतपणे व्हावा. कारण स्वस्त घ्यायच्या चक्करमध्ये भरपूर लोकं फसली जातात कोकणात. तर ते आमच्या व्यवहारामध्ये नको व्हायला हवं, त्याची आम्ही पूर्णपणे काळजी घेतो. आणि अशा सुंदर सुंदर प्रॉपर्टी आपल्यासाठी घेऊन येत असतो. मॅक्सिमम आम्ही शेतकऱ्यांच्या प्रॉपर्टीजमध्ये डील करत नाही. तर बघा, आता इथे हे जे डिमार्केशन संपलं आहे, म्हणजे हा जो प्लॉट संपला आहे इथे, तर तुम्ही आता इथून पण परिसर पाहू शकता सगळा. ह्या साईडला वरती पूर्ण डोंगर आहे, पण तिकडे आपली प्रॉपर्टी कंटिन्यू नाही होत. आपली प्रॉपर्टी पूर्ण हा असा टेबल आहे आपल्या प्रॉपर्टीचा. तर आपली प्रॉपर्टी आता इथून सुरू झाले पूर्णपणे. 8 एकरचं क्षेत्रफळ आहे, पुढपर्यंत जाते प्रॉपर्टी. आणि इथे तुम्हाला वर्किंग नाही आहे जास्त. ही सॉईल उत्तम आहे, लागवडीसाठी उत्तम सॉईल आहे.
बाकी पूर्ण सॉईल प्लांटेशनसाठी उत्तम आहे. तुम्हाला पाणी इथे इझिली लागेल. ते त्या बोरवेलला भरपूर पाणी लागलं आहे त्यांच्या. हे बघा, आता आपण प्रॉपर आपल्या प्लॉटमध्ये आहोत. ह्याचं डिमार्केशन केल्यानंतर तुम्हाला एक्झॅक्ट आयडिया येईल की ही पूर्ण जागा किती आहे. पण आता जे पूर्वीचे बांध होते किंवा बाजूचं डिमार्केशन आहे त्याच्यानुसार जे आपण तुम्हाला सांगू शकतो किंवा जे मालकांनी आपल्याला सांगितलं आहे, तर ती समोरची जी फेन्सिंग दिसते तिथून मागेपर्यंत म्हणजे जी आंब्याची कलमं दिसत आहेत तिथपर्यंत आणि त्या साईडला तिकडे जे झाड दिसतंय तशी आपली पूर्ण प्रॉपर्टी ही फिरलेली आहे आणि डायरेक्ट रोड ॲक्सेस आहे आपल्याला, जिथून आता आपण आतमध्ये आलो. खूप निसर्गरम्य परिसर आहे आणि खरंच तुम्हाला इथून जी शांतता हवी ना कोकणात आल्यानंतर ती एक्झॅक्टली मिळणार आहे. तर चला आपण तिथपर्यंत जायचा प्रयत्न करू आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला बाकी प्रॉपर्टीच्या डिटेल्स आणि किंमत सांगतो. तर बघा, आता आपण वरच्या हिश्श्यामध्ये आलो प्रॉपर्टीच्या आणि हे जे तुम्हाला अनडेव्हलप्ड दिसतंय म्हणजे जिथे डिमार्केशन नाही झालं आहे, पोल नाही लागलेत, हा पूर्ण एरिया, हा पूर्ण लँड पार्सल आपल्या प्रॉपर्टीमध्ये येतो. हे बघा, ह्या साईडला लोकांनी गेट वगैरे पण केलेत. प्रत्येक जागी पोल वगैरे आहेत, गेट्स आहेत, डिमार्केशन केलं आहे लोकांनी व्यवस्थित आणि भरपूर इन्व्हेस्टमेंट झाले इथे. आणि पूर्ण जो हा परिसर आहे इथल्या प्रॉपर्टीज क्लिअर टायटल आहेत, बऱ्यापैकी विकल्या गेल्यात. तर असंच पुढे कंटिन्यू होऊन त्या साईडला प्रॉपर्टी अशी वळते आणि त्या दिशेने अशी कंटिन्यू होत होत इथे रोडपर्यंत येते वरतून, जिथून आपण एंट्री केली. पण एक्झॅक्ट प्रायव्हेट डिमार्केशन केलं की आपल्याला कळेल एक्झॅक्टली किती एरिया आहे. तर आम्ही तुम्हाला सजेस्ट करू की प्रायव्हेट डिमार्केशन तुम्ही करून घ्या. तर मंडळी, आता थोड्याच वेळात सूर्यास्त होणार आहे आणि सुंदर अशी प्रॉपर्टी जी मी तुम्हाला दाखवली ही तुम्हाला प्लांटेशनसाठी उत्तम असणार आहे, ॲग्रो टुरिझमसाठी उत्तम असेल, फार्मिंगसाठी उत्तम असेल. त्याचबरोबर तुम्हाला जर फार्म हाऊस बांधायचं आहे आणि एक निवांत राहायचं आहे तर तुम्हाला वाडी वस्ती जवळ आहे तर तुम्हाला त्याच्यासाठीही बेस्ट असेल. किंवा जर तुम्हाला ह्याच्यामध्ये काही प्लॉटिंग करून जर तुम्हाला सेल आउट करायचं आहे तर त्याच्यासाठी पण तुम्ही ही प्रॉपर्टी पूर्णपणे युटिलाइज करू शकता. तर मंडळी, एक सुंदर प्रॉपर्टी मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला. आता मी तुम्हाला सांगतो बाकीचे पॉईंट्स. म्हणजे डिस्टन्स, इथून जे जवळचं गाव आहे ते कोंडे गाव आहे. तर कोंडे गावामध्ये तुम्हाला मार्केट हे मिळणार आहे डेली नीडसाठी. त्याचबरोबर जर तुम्हाला इथून महत्त्वाचं मोठं मार्केट जर आपण काउंट केलं तर ते आहे वाकवली. वाकवली खेड दापोली स्टेट हायवेला आहे. ते आहे तुम्हाला इथून फक्त 13 किलोमीटर. तुम्हाला इकडून खेड सिटी फक्त 16 किलोमीटरवर आहे आणि तिथूनच तुम्हाला कोकण रेल्वेनेही येता येईल. खेड रेल्वे स्टेशनला वंदे भारत पण थांबते, तुम्हाला माहीतच असेल. तर तिथूनही तुम्ही ही प्रॉपर्टी ॲक्सेस करू शकता. इथे येण्यासाठी तुम्हाला ऑटो रिक्षा, त्याचप्रकारे ST बस सर्व्हिसेस अवेलेबल आहेत. आणि जर तुम्हाला दापोलीला जायचं आहे तर तुम्हाला इथून दापोली आहे 26 किलोमीटर. तर दापोली मेन मार्केटचं अंतर इथून 26 किलोमीटर एवढं आहे. तुम्हाला जर मुंबईवरून इथे यायचं आहे तर हे डिस्टन्स आहे बाय रोड 245 किलोमीटर्स. आणि जर तुम्हाला पुण्यावरून इथे यायचं आहे तर हे डिस्टन्स असणार आहे तुम्हाला 185 किलोमीटर. तर आशा करतो मंडळी तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली असेल, डिटेलमध्ये समजली असेल. तुम्हाला काही एक्स्ट्रा एन्क्वायरीज असतील, क्वेरीज असतील तर जो नंबर स्क्रीनवर रिफ्लेक्ट होतो ह्याच्यावर तुम्ही आम्हाला 24/7 व्हॉट्सअप करू शकता. आणि कॉल करायची वेळ असणार आहे सकाळी 10 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत. संडेलाही आपण वर्किंग आहोत. आणि इनकेस जर आमचा फोन लागला नाही किंवा आम्ही फोन उचलला नाही काही कारणास्तव, कारण कधी आम्ही व्हिडिओ शूटिंगमध्ये असतो, कधी क्लायंट मीट असतात, तर आम्ही इनकेस फोन अटेंड करू शकलो नाही तर तुम्ही नक्की आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज सोडा. आम्ही त्याचा तुम्हाला 100% रिप्लाय देऊ. आणि अशाच क्लिअर टायटल प्रॉपर्टी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लवकरात लवकर आम्हाला संपर्क करा आणि साईट व्हिजिट प्लॅन करा. तर आशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, ही प्रॉपर्टी आवडली असेल, ही डील आवडली असेल. असेच व्हिडिओ, अशाच प्रॉपर्टी, अशाच डील पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. भेटू आता कोणत्या तरी नवीन डीलमध्ये, कोणत्या तरी नवीन प्रॉपर्टीसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.